शरद पवार गटाची आज महत्त्वाची बैठक आहे। मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर इथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले। शरद पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे। तर शरद पवार गटाची आज महत्त्वाची बैठक आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी ज्योत्सना गंगणे यांच्याकडून। ज्योत्सना, आज शरद पवार गटाची अतिशय महत्त्वाची बैठक आहे, काय अधिक अपडेट? अंकिता, अगदी बरोबर आहे। विधान परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत त्या 18 जूनला होणार आहे आणि त्यापूर्वी महायुतीचा जरी फॉर्म्युला ठरला असेल तरी महाविकास आघाडीचा अजून फॉर्म्युला जो आहे तो ठरलेला नाहीये। त्याचं कारण असं की महाविकास आघाडीची एकत्रित बैठक झालेली नाहीये। अशामध्ये प्रत्येक पक्षाची म्हणजे काँग्रेसची एक परस्पर बैठक होतीये, ठाकरे शिवसेनेची वेगळी बैठक होती आणि आज जी आहे दुपारी आज सकाळी 11 वाजता वायबी जॉन सेंटर मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वात शरद पवार गटाची बैठक होणार आहे। या बैठकीसाठी राज्यभरातील जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी जे आहेत ते शरद पवार बोलणार आहेत। त्याचबरोबर नेमक्या जागा विधान परिषदेसाठी किती जागांसाठी दावा करावा, पक्षाचं संख्याबळ किती असेल आणि 2029च्या अनुषंगाने आपल्याला कशी तयारी करायची आहे, लोकसभा विधानसभेला समोर ठेवूनच जे आहे ते विधान परिषदेच्या जागा देण्यात याव्या अशा प्रकारची चर्चा जी आहे ती महाविकास आघाडीमध्ये यापूर्वी सुद्धा झाली होती आणि आता महाविकास आघाडीच्या 17 जागांसाठी शरद पवार गट किती जागांसाठी दावा करणार याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असेल। मात्र आजच्या शरद पवार यांच्या नेतृत्वात होणाऱ्या बैठकीमध्ये इच्छुक उमेदवार आणि त्याचबरोबर पक्षातील इतर आमदार आणि खासदार जे आहेत त्यांच्याकडनं आलेली नावं आणि त्यांनी ते लोक देत असलेल्या नावांचे समर्थन याची सुद्धा चर्चा जी आहे सविस्तर चर्चा शरद पवार यांच्या समोर होणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या चर्चेनंतर जे आहे ते महाविकास आघाडीची बैठक सुद्धा लवकरात लवकर होण्याची शक्यता आहे। कारण महाविकास आघाडीची जोपर्यंत एकत्रित बैठक होत नाही तोपर्यंत महाविकास आघाडीचा विधान परिषदेचा काय फॉर्म्युला असेल याच्यावरती शिक्कामोर्तब होऊ शकणार नाही आणि त्याचमुळे या तिन्ही पक्षाची एक परस्पर बैठक जी आहे ती प्रत्येक पक्षाची होत चाललेली आहे। आपण बघितलं की शनिवारी सुद्धा जी आहे काँग्रेसची बैठक झाली। यापूर्वी शुक्रवारी काँग्रेसच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांसोबत हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वामध्ये बैठक झाली होती। काँग्रेसचा त्यांनी किती जागांवरती दावा करायचा आहे याबाबत हर्षवर्धन सपकाळ आणि शरद पवार आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सुद्धा चर्चा होणार आहे। मात्र त्यापूर्वी शरद पवारांची त्यांच्या नेत्यांसोबत होणारी ही बैठक फार महत्त्वाची आहे। या बैठकीसाठी राज्यभरातून महत्त्वाचे खासदार आणि आमदार जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे हे सुद्धा या बैठकीसाठी उपस्थित राहतील। त्याचबरोबर शरद पवार गटाकडून असाही फॉर्म्युला करण्यात येईल की जिथे त्यांची ताकद कमी आहे तिथे काँग्रेसला जागा द्याव्या आणि जिथे शरद पवार गटाची जास्त ताकद आहे तिथे शरद पवार गट निश्चित एकंदरीतच महाविकास आघाडीकडून कशा पद्धतीने पुढची रणनीती आखली जाते हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद ज्योत्सना, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।